आज अचानक माहेरी जायचं ठरलं. त्याला कारण पण तसंच होतं. तर मग इथे आहे ना भावाला बोलून घेतलं घ्यायला येण्यासाठी. कारण मला डायरेक्ट जायला बस नाही आणि अहो तर थांबणार होते इथंच. तर इथे आहे ना येताना ना चासमध्ये आम्ही वडापाव घेण्यासाठी थांबलो आणि नंतर भावाच्या डोक्यात आलं की ज्यूस घेऊ. परत त्याने ज्यूस घेतला. वडापाव, ज्यूस आज आम्ही नुसतं खाण्यावरच आहे. त्यानंतर बघा उन्हाळ्यामध्ये ना नद्यांचं पूर्ण पाणी असं आटलेलं आहे. घरी आलो तर इथे ना सटुबाईचं आधी दर्शन घेतल्याशिवाय आम्ही घरात जात नाही. कारण तिथल्या सटुबाईचं आहे की आधी दर्शन वगैरे घ्यायचं असतं. तर दर्शन घेतलं, घरात आलो तर इकडं बघा आजी आणि नातीचे लगेच लाड सुरू सुरू झाले आणि मला सगळं म्हणताय की या पोरीला तू फार बारीक करून टाकलं, पण मी त्या पोरीला खायला देते, ती पोरगी खात नाही, त्याला मी तरी काय करू. त्यानंतर आणलेल्या गरमागरम वडापाववर मस्त ताव मारला आणि वडापाव काढायला ना बराच वेळ लागला. मग मला त्यामुळे असं वाटलं होतं की घेऊन पस्तावा आला की काय, पण शेवटी मग सगळ्यांनी खाल्ल्यावरती छान वाटलं. त्यानंतर आहे ना जे मी बेसन लाडू बनवले होते ते यासाठीच बनवले होते की बहिणीला खायचे होते. तिचं बऱ्याच दिवसाचं चाललं होतं तिला लाडू खायचे, लाडू खायचे. तर शेवटी ना मी बनवले आणि तिच्यासाठी घेऊन गेले. ती आली होती 2-3 दिवसाच्या सुट्ट्यांसाठी. तिला जायचं होतं. परत तिची आणि माझी काही लवकर भेट होणार नाही म्हणून मी आले होते. त्यानंतर दुपारी परत इथं आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीमवर पण ताव मारला. नुसतं खाण्यावरच आहे आज, पोटाचा काही विचार केला नाही. त्यानंतर आहे ना इथं बघा रात्री ना कुरडयांसाठी चुलंगण खंद, जे की गावाकडे याला चुलंगणच म्हणतात, त्याच्यावरती पातेलं ठेवून बघितलं. कारण दुसऱ्या दिवशी कुरडया करायच्या होत्या आणि त्याची तयारी कसं आदल्या दिवशीच करावी लागते. त्यानंतर इथं स्वयंपाकाच्या वेळेस रुईला मस्त तांदळाचा आणि नागलीचा पापड आरावर भाजून दिला. ही मजा आहे ना फक्त गावाकडेच असते आणि चुलीवर स्वयंपाक केला तरच हे आपल्याला खायला भेटतं. तर तिला पण हे पापड खायला भारी लागले. त्यानंतर मी स्वयंपाक करून घेतला. मामी पण आलेल्या होत्या कुरडया करण्यासाठी. तर सगळे ना असं चुकून बुकूनच अशी कधीतरी सगळ्यांची भेट होती. तर माझ्या मोठ्या मोठ्या भाकरी आहे आणि मामींना काही मोठ्या मोठ्या भाकरी एवढं भाजता येत नाहीत, जमत नाहीत, कारण त्यांच्या भाकरी लहान लहानच असतात. पण असो त्यांनी पण मस्त भाजून घेतल्या आणि नंतर आम्ही मस्त जेवायला बसलो. इथे ना शेवभाजी होती सकाळची चुरलेली, तीच आम्ही खाल्ली कारण भरपूर बनवली होती. तर चला, हा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला तर लाईक करा. बाय.